तर काय कारवाई आहे? सदर बाजार पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते। या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी मोहल्ल्यातील एका मुलाने चोरलेली आहे। गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बनसुडे या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावरून त्यांना आपण ताब्यात घेतलं। विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं। ती मोटरसायकल आपल्याला काढून दिली। त्याबरोबर अन्य 8 मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत आणि या 8ही मोटरसायकल जालना शहरातून मी त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेले आहेत ते आपण जप्त केलेले आहेत आणि खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली। बऱ्याच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या आम्ही मागावर होतो। त्यांच्याकडनं अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। आम्ही आता हे नंबर डिस्प्ले करत आहोत। ज्यांच्या कोणाचे त्या गाड्या असतील त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा। आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरनं त्यांच्याशी संपर्क करत आहोत। साधारणपणे 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल आपण हा जप्त केलेला आहे। या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी साधारणपणे 60% गुन्हे या निमित्तानं उघडकीला आलेले आहेत मोटरसायकल चोरीचे। सदर बाजार पोलीस स्टेशनचे PI संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शैलेश मस्के DBचे इंचार्ज आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे कर्मचारी रंगे, जाधव, कावळे, गोपने, अजिम शेख, नजीर पटेल, गणेश तेजनकर, राहुल कटकम आणि पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि कल्पेश पाटील यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि साधारणपणे 8 गुन्हे उघडकीला आणलेले आहेत।